खरं तर ती फार एक वेगळी प्रेरणादायी कहाणी आहे. जसं मी म्हटलं की देवेंद्रजींबरोबर काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला लागतात. जेव्हा मला 5व्या नंबरची तिकीट दिली तेव्हा 0 मतं नव्हती, -5 मतं होती आणि देवेंद्रजींनी सांगितलं की निवडणूक तुला लढायची आहे आणि निवडणूक जिंकायची आणि तू निवडणूक जिंकलास तर आपण हे सरकार बनवणार आहोत. त्यामुळे त्या काळात माझं काही झालं तरी चालेल, पण देवेंद्रजींचं सरकार पुन्हा येणार असेल तर त्यासाठी आपण आपलं बलिदान द्यायला तयार आहोत, या भावनेतून मी ती निवडणूक लढलो आणि एक पूर्ण आत्मविश्वास होता की देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी हरणारच आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत मी -5 मतं असताना सगळ्यात जास्त मतांनी जिंकलो. एकनाथरावजी शिंदे साहेबांनी बंड केला आणि ते सुरत वाया गोवा गुवाहाटी गेले आणि गुवाहाटीतून पुन्हा मुंबईत आले आणि उद्धव ठाकरेचं नाकाम सरकार पाडलं गेलं आणि एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि हा एक वेगळा अनुभव प्रवास आहे. खरं तर याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो, त्यामुळे या विषयावर जास्त काही बोलत नाही, पण एक चांगला अनुभव माझ्या जीवनात दोन्ही निवडणुकींचा होता. पहिल्या निवडणुकीत विधान परिषदेचं जेव्हा मी लढलो तेव्हा देखील महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासात सगळ्यात जास्त मतं जी मिळाली होती 209 मतं ही राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताई पाटलांना मिळाली होती आणि मला 216 मतं मिळून मी जिंकलो. तो देखील विक्रम माझ्या नावावर आहे, याचा देखील मला अभिमान आहे.